नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 1 जूनच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहोत. यासोबतच आज आपण इकॉनॉमिक्सचा एक खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहोत. तो आहे बेसिकली स्टरिलायझेशन पॉलिसी ऑफ RBI. सो आपण सुरू करूया. एक छोटासा कन्सेप्ट आहे. तुम्हाला लक्षात असेल की कोरोनामुळं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत आणि या घडामोडी होत असताना मग यामध्ये कुठंतरी RBIला आपली करन्सी मेंटेन करणं, आपली करन्सी स्टेबल ठेवणं व सोबतच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारतीय व्यापाऱ्यांना नुकसान होणे या सगळ्या गोष्टींची काळजी घेण्यासाठी कुठंतरी तारेची कसरत करावी लागते. मग या तारेच्या कसरतीवरचं एक महत्त्वाची कसरत आहे ती आहे स्टरिलायझेशन पॉलिसी. RBIची स्टरिलायझेशन पॉलिसी काय आहे हे आपण समजून घेऊया. ही स्टरिलायझेशन पॉलिसी जर आपल्याला कळायची असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या चलनाचा विनिमय दर म्हणजे एक्सचेंज रेट काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. अगोदर आपण एक्सचेंज रेट किंवा विनिमय दर म्हणजे काय समजून घेऊया. सगळ्यात अगोदर त्याच्या अगोदर एक छोटा शब्द एक्सचेंज करणं. एक्सचेंज करणं म्हणजे काय, देवाणघेवाण करणं. फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडं हा मार्कर पेन आहे आणि माझ्याकडं हा साधा पेन आहे. मी म्हणलं की हा पेन तू घे आणि तुझ्याकडचा तो मार्कर पेन मला दे. सो आपण काय केलं, हा पेन आणि या मार्करचं एक्सचेंज केलं, बरोबर आहे. पण ह्या पेन आणि मार्करचं एक्सचेंज करताना आपण एका पेनच्या बदल्यात एकच पेन दिला. याचा अर्थ काय झाला, या पेनची किंमत बरोबर या पेनची किंमत हे आपल्या व्यवहाराचं प्रमाण ठरलं, बरोबर आहे. आता समजा उद्या काय झालं, समजा माझ्याकडे हा पेन आहे, हा पेन सोन्याचा पेन आहे आणि मी तुम्हाला म्हणलं की हा एक पेन घे पण या पेनच्या बदल्यात तुम्हाला असे 6-7 पेन मला दे. मग याचा अर्थ काय झाला, आपण परत एकदा या दोन प्रकारच्या पेनचं एक्सचेंज करतोय. पण एक्सचेंज करताना आता क्वांटिटी कशी झाली आहे, हा एक पेन बरोबर असे 10 ते 12 पेन, बरोबर. याचा अर्थ काय झाला, या एका पेनची बरोबर किंमत बरोबर 10 ते 12 पेनची किंमत. आलं लक्षात. याला आपण एक्सचेंज रेट असं म्हणतो. म्हणजे काय, खूप सोपा कन्सेप्ट आहे. तुम्ही समजा $1 घेतला आणि हा $1 घेऊन तुम्ही एखाद्या बँकेमध्ये गेले आणि त्या बँकेवाल्याला म्हणलात की मला रुपये द्या. तर बँकेवाल्यानं काय केलं, तो डॉलर तुमच्याकडनं घेतला आणि तुम्हाला 70 रुपये दिले. किंवा तुम्ही सेम डॉलर घेतलं आणि पाकिस्तानच्या बँकेमध्ये गेलात आणि पाकिस्तानच्या बँकेवाल्यानं काय केलं, तुम्हाला त्या एका $1च्या बदल्यात लेटेस्ट पाकिस्तानी 120 रुपये दिले. आलं लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की तुमच्या चलनाची किंमत, त्या डॉलरची किंमत तुमच्या चलनामध्ये 70 रुपये झाली तर पाकिस्तानच्या चलनामध्ये 120 रुपये झाली. आलं लक्षात. याचा अर्थ काय झाला, हा एक्सचेंज रेट झाला. म्हणजे काय, एखाद्या चलनाची इतर कोणत्याही चलनासोबत केलेली तुलनात्मक किंमत म्हणजे त्याचा एक्सचेंज रेट होय. म्हणजे तुम्ही बँकेत गेल्यानंतर एका $1च्या बदल्यात तुम्हाला जेवढे रुपये मिळतात तुम्हाला ते मिळणारे रुपये म्हणजे तुमच्या चलनाचा एक्सचेंज रेट. हा खूप सोपा कन्सेप्ट आहे. आता आपण पुढचा कन्सेप्ट शिकूया. पहा, इथे एक ब्लँक शीट आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट किंवा एक वाक्य मला तुम्हाला सांगायचं आहे. ते वाक्य आहे, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. प्रत्येक चलन जे आहे हे चलन व्यापार योग्य वस्तू आहे. हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. व्यापार योग्य वस्तू आहे. पहा, तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला 10 रुपये दिले आणि त्याने त्या 10 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला लेटेस्ट से हे शार्पनर दिलं. सो हे शार्पनर काय झालं, व्यापार योग्य वस्तू झाली. समजा तुम्ही त्या व्यक्तीला 10 रुपये दिले आणि त्यानं तुम्हाला रस्त्यावरचा एखादा दगड उचलून दिला, तर मला सांगा तो दगड व्यापारयोग्य वस्तू आहे का? नाही. का? त्याला युटिलिटी नाही आहे. पण हे शार्पनर व्यापारयोग्य वस्तू आहे. हा पेन हे व्यापारयोग्य वस्तू आहे. करेक्ट आहे. सो सेम याच पद्धतीनं प्रत्येक चलन हे व्यापारयोग्य वस्तू आहे. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये चलनाची खरेदी आणि विक्री करू शकता. परत एकदा सांगतो, जसं तुम्ही मार्केटमध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, आंबे, चॉकलेट, पेन विकत घेऊ शकता, त्याच पद्धतीनं तुम्ही मार्केटमध्ये चलनाची खरेदी व विक्री करू शकता. एवढा सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, आपल्याकडचे रुपये घेऊन जायचं, बँकेत द्यायचे, बँकेला म्हणायचं या रुपयाच्या बदल्यात जेवढे डॉलर्स मिळतील तेवढे डॉलर्स मला द्या. बँक तुम्हाला तेवढे डॉलर देईल. किंवा तुमच्याकडे डॉलर्स आहेत, डॉलर्स घ्यायचे, बँकेत जायचं, बँकवाल्याला डॉलर्स द्यायचे आणि त्याला म्हणायचं की बाबा या डॉलर्सच्या बदल्यात तुम्हाला जेवढे रुपये देऊ शकतोस तेवढे रुपये तुम्हाला दे. याला व्यापार म्हणायचं. सो बेसिकली लक्षात ठेवा, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. परत एकदा सांगतो, प्रत्येक चलन हे व्यापार योग्य वस्तू आहे. हा पहिला कन्सेप्ट आहे. आता दुसरं महत्त्वाचं वाक्य मला तुम्हाला सांगायचं, ते वाक्य आहे, भारतामध्ये फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे. याचा अर्थ काय होतो,
भारतामध्ये जर तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल, व्यापार करायचा असेल, ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर ते ट्रान्झॅक्शन फक्त तुम्ही रुपयामध्ये करू शकता, इतर चलनामध्ये करू शकत नाही. का तर भारतामध्ये फक्त रुपया हे कायदेशीर चलन आहे, इतर कोणतंही चलन कायदेशीर चलन नाही. याचा अर्थ काय, कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारतामध्ये आल्यानंतर जर बिझनेस करायचा असेल तर तो जेवढे डॉलर्स घेऊन येईल या सर्व डॉलर्सला त्या व्यक्तीला अगोदर रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि तो ज्या रुपयामध्ये कन्वर्ट करेल त्या कन्वर्ट केलेल्या रुपयाला मग त्याच्यानंतर तो वापरू शकतो. आता समजा भारतामध्ये एखादा परकीय व्यापारी आला, तो परकीय व्यापारी खूप सर्व डॉलर्स घेऊन आला, परकीय गुंतवणूक घेऊन आला, खूप सगळे डॉलर्स घेऊन आला. महत्त्वाची गोष्ट, डॉलर हे भारतामध्ये कायदेशीर चलन नाही आहे. मग अगोदर काय करावं लागेल, या डॉलरला तुम्हाला रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे तुम्हाला बँकेत जावं लागेल, हे डॉलर त्या बँकेवाल्याला द्यावे लागतील, तो बँकवाला तुम्हाला त्या डॉलर्सच्या बदल्यात रुपये देईल. मग तुम्ही हे रुपये घ्यायचे, हे रुपये तुम्ही ज्या दुकानात तुम्हाला जायचं आहे, जे व्यवहार करायचा आहे तो व्यवहार तुम्ही करू शकता. बरोबर. याचा अर्थ काय, डॉलर तुम्हाला अगोदर रुपयामध्ये कन्वर्ट करावे लागतील. जो काही एक्सचेंज रेट असेल त्या रेटनं, $1 बरोबर 60 रुपये असेल, $1 बरोबर 70 असेल, जो काही त्यावेळेसचा विनिमय दर असेल त्या रेटनं तुमच्याकडचे डॉलर्स तुम्हाला रुपयामध्ये कन्वर्ट करून मिळतील. तुम्ही ते रुपये घ्यायचे, मार्केटमध्ये बिझनेस करायचा. हा सिंपल व्यवहार झाला. आता समजा काय झालं, एक सोपा कन्सेप्ट आहे. समजा काय झालं, भारतामध्ये खूप मोठी गुंतवणूक आली. याचा अर्थ काय झाला, डॉलर्सची संख्या खूप जास्त झाली. काय झाली, डॉलर्सची संख्या जास्त झाली. आता हा डॉलर कायदेशीर नाही आहे, म्हणजे त्या व्यापाऱ्याला या डॉलरला अगोदर रुपयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे मला सांगा, हा जास्तीचा आलेला हा जो डॉलर आहे हा रुपयामध्ये कन्वर्ट करावा लागेल. म्हणजे डॉलर कुणाची मागणी करणार आहे, रुपयाची मागणी करणार आहे. म्हणजे त्या व्यापाऱ्याकडे आलेले सगळे डॉलर्स बँकेत जमा केले जातील, बँकवाला त्यांना रुपये देईल. याचा अर्थ काय झाला, बाहेरनं आलेल्या जास्तीच्या डॉलरनं रुपयाची मागणी वाढवली. महत्त्वाची गोष्ट, रुपया छापताना खूप सगळे वेगळे परिमाणं असतात. डॉलर मार्केटमध्ये आला म्हणून आपण लगेच रुपये छापत नाही. हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. रुपया छापायला वेगळे कारणं असतात, वेगळे परिमाणं असतात, ते कोणत्या पण नंतर बघूया. पण इथं काय झालं आहे, डॉलर्सची क्वांटिटी वाढली आहे आणि हा डॉलर रुपयामध्ये कन्वर्ट करायचा आहे. यासाठी हा डॉलर काय होतोय, रुपयाची डिमांड करतोय. मला सांगा, ज्याची डिमांड केली जाते त्याची किंमत वाढते का कमी होते? ऑब्व्हियसली वाढते. बरोबर. बघा ना, मार्केटमध्ये भाजीपाला कमी पडला आणि त्याची डिमांड केली गेली तर मला सांगा भाजीपाला महाग होतो की नाही? सेम गोष्ट, बाहेरनं डॉलर आलाय, हा डॉलर रुपयात कन्वर्ट करायचा आहे, सो हा डॉलर रुपयाची मागणी करतोय म्हणून काय झालं, रुपया महागला. रुपया महागला याचा अर्थ आपण इकॉनॉमिक्सच्या भाषेमध्ये काय म्हणतो, रुपया वधारला. इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो, रुपयाचं ॲप्रिसिएशन झालं. काय झालं, रुपयाचं ॲप्रिसिएशन झालं. लक्षात ठेवा, जेव्हा रुपया ॲप्रिशिएट होतो तेव्हा आपली निर्यात महाग होते. कशी महाग होते आपण नंतर शिकूया, फक्त लक्षात ठेवा आपली निर्यात महाग होते. मला सांगा, आपली निर्यात जर परकीय व्यक्तीला महाग वाटली तो आपल्या इथनं वस्तू विकत घेईल का? नाही घेणार. जर आपली निर्यात महाग झाली ऑटोमॅटिकली आपल्या वस्तू व सेवा विकल्या जाणार नाही. वस्तू व सेवा विकल्या गेल्या नाही तर आपल्याकडं डॉलर्स येणार नाही. बरोबर आहे. म्हणून हा रुपया वधारू नाही म्हणून RBI काय करते, RBI मार्केटमध्ये हा जो जास्तीचा आलेला डॉलर आहे हा जास्तीचा आलेला डॉलर विकत घेते. ही सगळी प्रोसेस होऊ नाही म्हणून RBI काय करते, मार्केटमध्ये आलेला हा जास्तीचा डॉलर विकत घेते. RBIनं मार्केटमधील जास्तीचा डॉलर विकत घेणं कशाच्या बदल्यात, रुपयाच्या बदल्यात, याला आपण RBIची स्टरिलायझेशन पॉलिसी असं म्हणतो. एवढं हे सोपं आहे. परत एकदा सांगतो, मार्केटमध्ये जास्त बघा डॉलर जास्त आलाय, डॉलर कायदेशीर चलन नाही आहे, सो याला रुपयात कन्वर्ट करावं लागेल. सो रुपयाची मागणी वाढेल, रुपयाची मागणी वाढली म्हणजे रुपया वधारला, रुपया महागला, रुपयाचं ॲप्रिसिएशन झालं. रुपयाचं जर ॲप्रिसिएशन झालं तर आपली निर्यात महाग होऊ शकते. निर्यात महाग झाली, वस्तू आणि सेवांचा सेल कमी होईल. वस्तू आणि सेवांचा सेल कमी झाला, डॉलर आपल्याकडे येणार नाहीत. ही सर्व प्रोसेस होऊ नाही म्हणून RBI मार्केटमध्ये ऑलरेडी जास्तीचा आलेला डॉलर विकत घेते. याला आपण स्टरिलायझेशन पॉलिसी ऑफ RBI असं म्हणतो. याचा मुख्य उद्देश असतो मार्केटमधील स्टेबिलिटी मेंटेन करणं. सो परत एकदा डेफिनेशन सांगतो, RBI जेव्हा मार्केटमधील जास्तीचा डॉलर विकत घेते रुपयाच्या बदल्यात, याला आपण RBIची स्टरिलायझेशन पॉलिसी असं म्हणतो. हा एवढा सोपा कन्सेप्ट आहे. आपण पुढच्या न्यूजकडे जाऊया. कालचीच न्यूज आहे, आपण हे खूपदा पाहितलेलं आहे. अमेरिकेच्या नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन व
एलॉन मस्क यांच्या SpaceX या खाजगी कंपनीनं अंतराळामध्ये अवकाशयान पाठवलेलं आहे, जे अवकाशयान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला भेटणार आहे व त्या ठिकाणी 2 अंतराळवीरांना पाठवण्यात आलेलं आहे. 2011ला जेव्हापासून अमेरिकेचं स्वतःचं अवकाशयान रिटायर झालं तेव्हापासून अमेरिका स्वतःच्या अवकाशवीरांना अंतराळामध्ये पाठवण्यासाठी रशियाच्या अवकाशयानांची मदत घेत होतं. हे पहिला ऐतिहासिक क्षण आहे ज्यावेळेस अमेरिकेमधीलच एक खाजगी कंपनी अमेरिकेच्या अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला घेऊन जाणार आहे व यामधनं सर्वात महत्त्वाची गोष्ट खाजगी अवकाश पर्यटनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. ही खूप आनंदाची बाब आहे व काहीतरी नवीन या पर्यटनाच्या फील्डमध्ये होते. या 2 अंतराळवीरांचं नाव तुम्हाला माहीत असायला हवं. पहिलं नाव आहे डग्लस गेराल्ड हर्ले, नाव लक्षात ठेवा. दुसरं नाव आहे रॉबर्ट लुईस बेंकन. दोनही नावं महत्त्वाची आहेत. डग्लस गेराल्ड हर्ले, दुसरं नाव आहे रॉबर्ट लुईस बेंकन. SpaceX या कंपनीनं विकसित केलेलं हे जे अवकाशयान आहे याचं नाव आहे क्रू ड्रॅगन डेमो 2. लक्षात ठेवा, क्रू ड्रॅगन हे त्याचं नाव आहे. ॲक्च्युली याचं जे दुसरं व्हर्जन आहे हे दुसरं व्हर्जनच्या मार्फत या सर्वांना अवकाशयानामध्ये पाठवण्यात आलेलं आहे आणि हे पाठवण्यासाठी अमेरिकेच्या फॉल्कन 9 या रॉकेटचा वापर करण्यात आलेला आहे. ही पूर्ण टेक्नॉलॉजी यावेळेस मी तुम्हाला स्पेस सायन्स शिकवेल त्यावेळेस मी तुम्हाला सोप्या पद्धतीनं समजावून सांगेल. हे नाव एक लक्षात ठेवा, फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरनं यशस्वी उड्डाण केलेलं आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, SpaceX या खाजगी कंपनीनं विकसित केलेली ही जे ड्रॅगन 2 नावाची स्पेसक्राफ्ट आहे हे रियुजेबल आहे, हे पुन्हा वापरू शकतो व यामध्ये एकाच वेळेस 7 अवकाशवीरांना आपण अवकाशामध्ये पाठवू शकतो. तसं पाहायला गेलं तर MPSC करताना या विनाकारणच्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज नाही. याच्यावरती प्रश्न विचारला जात नाही. फक्त ही इन्फॉर्मेशन यासाठी सांगितली की काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला स्वतःला माहीत असाव्या. पण याचा पेलोड किती आहे, याचं वजन किती आहे, याची उंची किती आहे, ते किती टप्प्यांमध्ये आहे, हे एवढ्या बारीक गोष्टी जर तुम्ही करत बसाल तर एवढ्या स्पेस व्हेइकल्स आहेत की ते तुम्हाला लक्षात राहणं शक्य नाही. एखादा प्रश्न असतो या टाईपचा किचकट, विनाकारण त्यासाठी वेळ वाया घालवू नका. फक्त इथे लक्षात ठेवा, SpaceXनं डेव्हलप केलेली ही जी अवकाश कुपी किंवा ज्याला आपण रियुजेबल स्पेसक्राफ्ट असं म्हणतो, ही पुन्हा पुन्हा आपण वापरू शकतो. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे G7चा विस्तार केला जावा व त्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश असावा. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 2019ची G7 या जगातील अत्यंत श्रीमंत देशांची जी परिषद होती ही परिषद फ्रान्समध्ये झाली. त्यानंतर 2020ची G7ची परिषद ही अमेरिकेमध्ये जून महिन्यामध्ये पूर्वनियोजित होती. पण कोरोनाचं संकट वाढलं, अडचणी वाढल्या व यामुळं ही नियोजित असणारी परिषद पुढं ढकलण्यात आली व डोनाल्ड ट्रम्प यांनी काल घोषित केलेलं आहे की पूर्वनियोजित परिषद ते सप्टेंबर महिन्यामध्ये घेणार आहेत. फक्त त्यांनी यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की G7 ही फक्त जगातील अत्यंत श्रीमंत देशांमध्ये राखीव न राहता यामध्ये जगाच्या अर्थकारणावर, राजकारणावर, आरोग्य कारणावर परिणाम करणारे जे अत्यंत महत्त्वाचे देश आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, भारत आहे, दक्षिण कोरिया आहे, या सर्व देशांचा समावेश यामध्ये व्हावा व सोबतच G7मधनं रशिया जे 2014 साली बाहेर पडलं होतं त्याचासुद्धा या G7मध्ये समावेश केला जावा व याचा समावेश करून याला G10 किंवा G11 या नावानं परत एकदा रिकन्स्ट्रक्ट केलं जावं, जेणेकरून सर्व समावेशक असणाऱ्या सगळ्या अडचणींना आपण समोपचारानं व सामूहिकरित्या सोडवू शकतो. यासाठी त्यांनी हे सांगितलं होतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सध्या या परिषदेचं अध्यक्षपद अमेरिकेकडे आहे. मी तुम्हाला थोडक्यात याची माहिती सांगतो. त्याच्या अगोदर एक फॅक्च्युअल गोष्ट, डोनाल्ड ट्रम्प यांनी 4 देशांचा या G7 परिषदेमध्ये समावेश केला जावा असं प्रतिपादन केलेलं आहे. त्यापैकी एक आहे भारत, दुसरा आहे रशिया, तिसरा आहे दक्षिण कोरिया आणि चौथा देश आहे ऑस्ट्रेलिया. सो या 4ही देशांचा यामध्ये समावेश केला जावा असं प्रतिपादन, असं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेलं आहे. आपण G7बद्दल थोडक्यात माहिती घेऊया. G7चा फुल फॉर्म आहे ग्रुप ऑफ 7. पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ही एक इंटर गव्हर्नमेंटल इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहे. लक्षात ठेवा, इथं शब्द का वापरला आहे, ही एक इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन आहे ज्याला डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार सर्वव्यापी करताना सर्व घटकांवर चर्चा करण्यासाठी यामध्ये ॲड करावं असं त्यांचं म्हणणं आहे. IMFच्या यादीनुसार जगातील अत्यंत सर्वात श्रीमंत असणाऱ्या 7 मोठ्या अर्थव्यवस्था या G7चा सहभाग आहेत. G7मध्ये कोण कोण येतं? एक आहे कॅनडा, 2 नंबर आहे फ्रान्स, 3 नंबर जर्मनी, 4 नंबर ब्रिटन,
5 इटली, 6 जापान आणि 7वं अमेरिका. हे 7 देशांची नावं लक्षात ठेवा. इव्हन 7 देशांच्या पंतप्रधानांची नावंसुद्धा लक्षात ठेवा, त्यावरती प्रश्न येऊ शकतो. या G7मध्ये या 7 देशांच्या बरोबरीने आणखीन एक महत्त्वाचा घटक हा त्या परिषदेला इन्व्हायटी असतो, त्याचं नाव आहे युरोपियन युनियन. लक्षात ठेवा, युरोपियन युनियन ही G7मध्ये इन्व्हायटी आहे, जिला प्रत्येक G7च्या मीटिंगमध्ये ॲज अ निमंत्रक म्हणून बोलवलं जातं. युरोपियन युनियन ही G7ची इन्व्हायटी आहे, हे पक्क लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यामधलीच महत्त्वाची गोष्ट, जर आपण G7 देशांच्या संपत्तीचा विचार केला तर जगाच्या एकूण नेटवर्थ म्हणजे जगाच्या एकूण नेट संपत्तीपैकी 58% संपत्ती ही फक्त या G7 राष्ट्रांची आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जगभरामध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवांचं वर्षभरात उत्पादन होतं, म्हणजेच जगाचा जो GDP आहे, या GDPच्या 46% GDP हा या 7 राष्ट्रांचा आहे. सुरुवातीला G7मध्ये फक्त 7 सदस्य राष्ट्र होते. 1998ला रशियाला यामध्ये सामील करण्यात आलं व याचं नामकरण G8 करण्यात आलं. G8 हे एक इंटर गव्हर्नमेंटल पॉलिटिकल फोरम होतं, पण 2014ला रशियाने क्रिमिया प्रांत जिंकल्यामुळं रशियाला G8मधनं निष्कासित करण्यात आलं, G8मधून बाहेर करण्यात आलं. हा नाव लक्षात ठेवा, क्रिमिया प्रांत व रशियाला बाहेर करण्यात आलं व सध्या याचं नामकरण परत एकदा G7 आहे, ज्यामध्ये इतर 4 देशांना सामील केलं जावं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे सुरक्षा परिषदेबाबत. सुरक्षा परिषदेमध्ये भारताला परत एकदा अस्थायी सदस्यत्व मिळण्याचा चान्स आहे. बेसिकली भारत एशिया पॅसिफिक या ग्रुपला रिप्रेझेंट करतो. ही न्यूज महत्त्वाची नाही एवढी जास्त, फक्त तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर सुरक्षा परिषदेबद्दल मला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची आहे. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, याला UNSC म्हणून सुद्धा उच्चार केला जातो. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल ही युनायटेड नेशनच्या 6 महत्त्वाच्या अंगांपैकी एक महत्त्वाची संस्था आहे. याची स्थापना वर्ल्ड वॉर II नंतर झालेली आहे. व महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचं सर्वात पहिलं सत्र जे आहे हे 17 जानेवारी 1946 साली झालं. याचे टोटल 15 सदस्य आहेत. या 15 सदस्यांपैकी 5 स्थायी सदस्य आहेत तर 10 नॉन परमनंट म्हणजे अस्थायी सदस्य आहेत. लक्षात ठेवा, भारत हा अस्थायी सदस्य आहे, परमनंट सदस्य नाही. या 5ही परमनंट सदस्यांची नावं तुम्हाला चांगली लक्षात असणं गरजेचं आहे. एक आहे अमेरिका, दुसरा आहे रशिया, त्यानंतर तिसरा आहे इंग्लंड, चौथा आहे चायना आणि 5वा आहे फ्रान्स. हे 5 स्थायी सदस्य आहेत, तर जे 10 अस्थायी सदस्य आहेत यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो व यांना प्रत्येक महिन्याला यांची प्रेसिडेन्सी रोटेशननं कंटिन्युअस फिरत राहते. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे जे 5 स्थायी सदस्य आहेत यांना युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या परिषदांमध्ये व्हिटो पॉवर असतो. याचाच अर्थ हे सर्व जे सदस्य राष्ट्र आहेत हे कोणत्याही ठरावाला कशालाही नकार देऊ शकतात व या 5 सदस्य राष्ट्रांपैकी कुणीही जर व्हिटो पॉवर वापरला तो ठराव युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये मान्य केला जात नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. फक्त या 5 स्थायी सदस्यांना व्हिटो पॉवर आहे, बाकी कोणत्याही सदस्य राष्ट्रांना युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये व्हिटो पॉवर नाही. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे ती म्हणजे भारत व नेपाळ सीमावाद आणि सुगोली करार. हा नाव लक्षात ठेवा. बेसिकली भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये रिसेंटली काही दिवसांमध्ये सीमेवरनं वाद सुरू आहे. हा नेमका वाद काय आपण छोटेखानी समजून घेऊया, नंतर याच्यावर आपण इन डिटेल लेक्चर घेऊया. आणि या वादाचं जे निराकरण करण्यात आलं, जे सोडविण्यात आलं, तो महत्त्वाचा करार आहे सुगोली करार. बरं, हा मुद्दा सांगण्याच्या अगोदर मला एक महत्त्वाची गोष्ट क्लिअर करायची आहे. भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये ॲज सच कोणताही बाउंड्रीवरून वाद नाही. फक्त बेसिकली काय आहे, ब्रिटिशांनी हद्द निश्चित न केल्यामुळं नेपाळ या निश्चित न केलेल्या हद्दीबाबत पुन्हा पुन्हा कन्फ्यूज होतं, पुन्हा पुन्हा संभ्रम निर्माण करतं आणि पुन्हा पुन्हा मग त्या हद्दीचं उल्लंघन करून भारतासोबत टेन्शन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतं. नेमका हा मुद्दा का आहे, हा आत्ताच का चर्चेत आला, तर भारताने स्वतःच्या हद्दीमध्ये कालपानी ते लिपुलेख, नाव लक्षात ठेवा, कालपानी ते लिपुलेख या भागामध्ये रस्ता तयार केला. आणि हा रस्ता तयार केल्यामुळं नेपाळच्या राजकारण्यांचं पोट दुखायला सुरू झालं. मग त्यांनी याच्याबद्दल आवाज उठवायला सुरू केली आणि त्यांनी टेन्शन क्रिएट करायला सुरू केलं. सो भारताने स्वतःच्या हद्दीमध्ये कालपानी ते लिपुलेखपर्यंत रस्ता बनविल्यानंतर हा वाद सुरू झाला.
वाद काय आहे तर नेपाळचं म्हणणं आहे की कालपानी ते लिपुलेख मधला जो प्रदेश हा त्यांचा भूप्रदेश आहे. तर भारताचं म्हणणं आहे की सुगोली करारानंतर हा जो भूप्रदेश आहे हा ब्रिटिशांनी नेपाळ नरेशाकडनं व नेपाळच्या सर्वेसर्वाकडनं हा भूप्रदेश भारताला दिला आहे. हा बेसिक मुद्दा आहे. हे करारामध्ये सुद्धा मेन्शन आहे, सुगोली करारामध्ये हे प्रॉपर मेन्शन आहे. बघा आता हा वाद का आला तर जवळपास गोष्ट आहे 1806ची. 1806च्या आसपास भीमसेन थापा हे नेपाळचे सर्वेसर्वा होते, म्हणजे सर्वच्या सर्व राजकार भीमसेन थापा पाहायचे. त्यावेळेस गिरवान युद्ध विक्रमशहा हे त्यावेळेस राजे होते, ज्यावेळेस त्यांचं वय होतं फक्त 9 वर्ष. गिरवान युद्ध नरेश शहा यांना वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना सिंहासनावर बसवण्यात आलं व वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना सिंहासनावर बसवण्यात आलं व त्यानंतर जेव्हा ते 9 वर्षाचे झाले त्यावेळेस भीमसेन थापा हे सगळे सर्वेसर्वा होते व सर्व गोष्टी ते स्वतः चालवायचे. आता गोष्ट अशी होती की नेपाळच्या दक्षिणेकडचा जो भूप्रदेश आहे या ठिकाणी भारतामधील सर्व संस्थानिकं होती आणि संस्थानिकं एक नव्हती. या संस्थानिकांमध्ये त्यांच्यामध्ये भांडणं सुरू असायची, कुरबुरी सुरू असायचे, छोटेखानी युद्ध सुरू असायचे. या सर्व परिस्थितीचा फायदा भीमसेन थापा यांनी घ्यायचं ठरवलं व त्यांनी एकजुटीनं एक होऊन या सर्व संस्थानिकांवर एकटं करून युद्ध खेळलं व हा भूप्रदेश जिंकला. बेसिकली हा सर्व भूप्रदेश भारताचा होता पण भीमसेन थापा यांनी युद्धामार्फत तो जिंकला. जेव्हा ब्रिटिश इंडियानं भीमसेन थापा यांच्यासोबत व त्यांच्या नंतरच्या सर्व लोकांसोबत युद्ध खेळलं व हा भूप्रदेश जिंकला, त्याच्यानंतर सुगोली करारामार्फत हा जो भूप्रदेश भीमसेन थापा यांनी जिंकला होता हा भूप्रदेश ब्रिटिश इंडियाला सोपविण्यात आला. ब्रिटिश इंडिया म्हणजे कोणता भाग? जो भूप्रदेशावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्या ब्रिटिश इंडियाला हा भूप्रदेश सोपविण्यात आला, बरोबर. पण नेपाळचं म्हणणं आहे की हा भूप्रदेश सोपविण्यात आलेला नाहीये, तो भीमसेन थापा यांनी जिंकलेला आहे व तो नेपाळचा अविभाज्य भाग आहे, हे नेपाळचं म्हणणं आहे. तर भारताचं म्हणणं आहे की करारानुसार, ब्रिटिशांच्या सोबत झालेल्या करारानुसार तो भूप्रदेश ब्रिटिश भारताला देण्यात आलेला आहे व तो भारताचा अविभाज्य भाग आहे. सो परत एकदा सांगतो, असा कोणत्याही प्रकारचा वाद नाही आहे, हे फक्त नेपाळच्या बाजूनं झालेलं गैरसमज आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय की उलट आपल्या बाजूला काय नुकसान आहे तर 1857च्या उठावामध्ये नेपाळी सैनिकांनी, गुरखा सैनिकांनी भारतातील उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांना खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यामुळे भारतातील जो तराईचा भाग आहे व मिथिलाचा जो काही भाग आहे हा आपण ब्रिटिशांनी नेपाळला दिला. व सोबतच आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ब्रिटिश लष्करामध्ये गोरखा सैनिकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोलाची कामगिरी बजावल्यामुळं आजही हे ट्रेडिशन आहे की ब्रिटिश लष्कर नेपाळमध्ये जातं व नेपाळमध्ये जाऊन लष्कराची भरती करतं. ही इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सुगोली करार नाव लक्षात ठेवा. यावर जेव्हा खूप सगळी माहिती येईल व ज्यावेळेस मी आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचे लेक्चर सुरू करेल त्यावेळेस मग आपण या मुद्द्यावर आपण एक प्रॉपर अर्ध्या तासाचं लेक्चर घेऊन हा मुद्दा व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्हनं व सध्याचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स काय आहे किंवा यामागं चीनचा हात असू शकतो का, हा पण अँगल यामध्ये आपण तपासण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे अरबी समुद्रामध्ये निसर्ग चक्रीवादळाची चाहूल. त्याच्या अगोदर एक छोटीशी महत्त्वाची गोष्ट सांगतो, फॅक्च्युअल गोष्ट आहे, लक्षात ठेवा. बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्राच्या तुलनेमध्ये जास्त सायक्लोन येतात. परत एकदा लक्षात ठेवा, बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्राच्या तुलनेमध्ये जास्त सायक्लोन्स येतात. का तर महत्त्वाची गोष्ट, हा जो सगळा प्रदेश आहे हा लँडलॉक्ड आहे. या बाजूला जमीन आहे, या बाजूला जमीन आहे, या बाजूला जमीन आहे. त्यामुळे इकडे लो प्रेशर क्रिएट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या सायक्लोनची आय क्रिएट होते व त्यानुसार सायक्लोनचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण असतं. सो लक्षात ठेवा, महत्त्वाची फॅक्च्युअल गोष्ट आहे ती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये अरेबियन समुद्रापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सायक्लोन्सची निर्मिती होते. हे फॅक्च्युअल गोष्ट लक्षात ठेवा. सध्याच्या कंडिशनला फक्त ही 2 नावं लक्षात ठेवा. अरबी समुद्रामध्ये निसर्ग व गती या 2 नावाची चक्रीवादळ एकाच वेळेस निर्माण होऊ शकतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सोबतच जर तुम्ही अरबी समुद्राचा हा जर प्रदेश बघाल तुम्हाला लक्षात येईल की अरबी समुद्र हे ओपन प्रदेश आहे. यामध्ये खूप फक्त एका बाजूनं लँड आहे, त्यामुळं इथं सायक्लोन क्रिएट होण्यासाठी खूप जास्त फेवरेबल जागा नसल्यामुळं अरबी समुद्रामध्ये निर्माण होणाऱ्या सायक्लोनची संख्या ही बंगालच्या उपसागरापेक्षा कमी असते. ही नावं फक्त लक्षात ठेवा. एक नाव आहे निसर्ग तर दुसरं नाव आहे गती. दोनही नावं लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतरची पुढची महत्त्वाची न्यूज आहे स्थलांतरित मजुरांसाठी स्वतंत्र आयोगाचा विचार.
तुम्हाला लक्षात असेल की कोरोनाचं संकट सुरू झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित मजुरांना अडचणींना सामोरं जावं लागेल. मग ते श्रमिक ट्रेनमध्ये होणारे मृत्यू असतील, रेल्वेच्या अपघातामध्ये होणारे मृत्यू असतील किंवा भूकमरीने होणारे मृत्यू असतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याच्या पलीकडची गोष्ट अशी आहे की हे सर्व मृत्यू झाल्यानंतर या सगळ्यांमध्ये या लोकांचं सेटलमेंट कशी करायची, यांच्याकडं कोणतं कौशल्य आहे, यांना काय नोकरी द्यायची व यांच्या पुढच्या अडचणी सोडवायच्या, यासाठी हे सगळं चालू आहे. सो या स्थलांतरित मजुरांचा विचार व्हावा, यांची सेटलमेंट व्हावी, यासाठी केंद्र सरकार एक स्वतंत्र आयोगाचे विचार करत आहे. कारण यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जवळपास 2 ते 2.5 वर्षांचा कालावधी लागणार आहे व या 2 ते 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये यांच्या अडचणींमध्ये परत वाढ होऊ नये. कारण जर यांच्या अडचणीत वाढ झाली तर ऑटोमॅटिकली गुन्हेगारीकरण वाढणार आहे आणि जर गुन्हेगारीकरण वाढलं तर त्याचं सगळ्यात मोठं नुकसान गरीब घटक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, लहान मुलं व मुली यांना सर्वात मोठा फटका बसतो. सो ह्या सर्व सोशल टेन्शन्स क्रिएट होऊ नाही म्हणून या स्थलांतरित मजुरांसाठी केंद्र सरकार एक स्वतंत्र आयोगाचा विचार करत आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.